आज मी रथसप्तमीची पूजा करणार आहे. ही माझ्या सासूबाईंनी सांगितलेली पद्धत आहे. हे बघा, मी इथं 7 प्रकारचे धान्य घेतलेले आहेत. तांदूळ आहे, गहू आहे, तीळ आहे, चणे आहेत, मूग आहे, मटकी आहे, त्यानंतर मका आहे, तिळगुळ आहेत, तीळ आणि गूळ पण आहेत. मग ह्या भुईमुगाच्या शेंगा, वाटाण्याच्या शेंगा, हरभरा, त्याच्यानंतर ही बोरं आहेत आणि हे ऊसाचे काप आहेत. त्यानंतर मी 7 प्रकारची रुईची पानं घेतलेली आहेत, 7 फुलं घेतलेली आहेत आणि लाल चंदन हे घेतलेलं आहे. तर या लाल चंदनानं मी आता हे काढणार आहे, रथ आणि सूर्य काढणार आहे. त्यानंतर पाट घेतलेला धुवून आधी दिवा लावून घेतला. वात बरोबर नव्हती म्हणून पुन्हा दिवा लावलेला आहे. दिवा लावून घेतल्यानंतर जे लाल चंदन आहे ते हातावर थोडंसं असं ओलं करून उगाळून घेतलं, देवी चंदन म्हणून. लाल चंदनानं सूर्य आणि 7 घोडे काढायचे असतात, नाही रथ काढायचे असतात. मी अगदी थोडक्यात काढणार आहे, अगदी साधी आकृती काढणार आहे मी. दिवा परत लावला, त्याच्यानंतर हे असं ओलं करून घेतलेलं आहे. तो कडक झालेला आहे. त्यानंतर आधी स्वतःला हळदी कुंकू लावून घेतलं. कॅमेऱ्यामध्ये बरोबर दिसत होतं म्हणून कॅमेऱ्यात बघूनच लावलेलं आहे. पूजा करायची होती म्हणून साडी घातलेली आहे. मला आवडतं साडी घालायला. तसे मी कोल्हापूरचे असल्यामुळे बांगड्याही घातलेल्या आहेत. राहते विदर्भात, पण कोल्हापुरातले असल्यामुळे मी बांगड्या घातलेल्या आहेत. हे असा सूर्य काढलेला आहे, अगदी सिंपल जसा साधा सूर्य आपण काढतो, सर्कल काढून घेतलेला आहे. आणि मग लाल चंदनाने सूर्याचे रेस काढून घेतलेले आहेत. आणि मग एवढी आकृती जमलेली नाही, पण 7 घोडे काढून घेतलेले. ओला चंदन असल्यामुळे, चंदन ओला असल्यामुळे तुम्हाला एवढं दिसणार नाही, पण मी आकृती काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच्यानंतर हे 7 घोडे काढून झाल्यानंतर ती लगाम जी म्हणतोय ते आपण ती काढलेली आहे मी. म्हणजे असं दोऱ्या जसं तर एक 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 लाईन काढलेल्या आहेत. आणि जसं जसं कोरडं होईल तसं तसं ते वाळत जातं. हा आहे 7वा घोडा. त्याच्यानंतर ही रुईची पानं, 7 रुईची पानं मांडून घेतलेली आहेत पाटावर. ब्लॉगिंग वगैरे काही इतकं जमत नाही आपल्याला, पण ते सारखं कॅमेरा ऑन करा, हे करा, सारखं कधी इकडं लक्ष. पूजेत खरं तर पूजेतच लक्ष असावं, ते आपण दोन्ही कामं करत असतो मेमरीसाठी. त्याच्यामुळे मग आता हे धान्य घेतलेले, त्या धान्य प्रत्येकी एक असं पानावर घालत आहे. पहिले गहू घालून घेतले सगळीकडे.
घालून घेतले, त्याच्यानंतर मटकी घालून घेतली, मग मूग घालून घेतले, त्याच्यानंतर ते वरणा आमच्याकडे मिळतो कोल्हापूरला, तो वरणा घालून घेतला, मक्याचे दाणे घालून घेतले, नंतर चणे म्हणजे हरभरा घालून घेतला, तीळ आणि गूळ हे घालून घेतले, आणि त्याच्यानंतर आपले तिळगूळ जे विकत मिळतात इकडं काहीतरी म्हणतात त्याला विदर्भात, आता लक्षात नाही येत आहे, तीळ घालून घेतले. त्याच्यानंतर मग भुईमुगाच्या शेंगा, वाटाणा, हरभरा, बोरं, ऊस हे सगळं मी त्याच्यावर जेवणात घालून घेतलेलं आहे. पदर काही डोक्यावर राहत नाही, साडी हे असल्यामुळं, तरी माझा प्रयत्न चालू होता मध्ये की पदर डोक्यावर व्यवस्थित बसला पाहिजे बाबा. हां, चिरंजीचे दाणे म्हणतात त्याला, आत्ता लक्षात आलं माझ्या, चिरंजीचे दाणे हे जे आत्ता घालत आहे मध्ये. त्यानंतर या शेंगा घालून घेतलेल्या. प्रत्येकी एक अशी बोरं ठेवलेली आहेत प्रत्येक पानावर. आणि हा दिवा जो लावून घेतला तो तुपाचा दिवा आहे. हे हरभऱ्याचे घाटे. त्याच्यानंतर हा ऊस घालून घेतलेला आहे. मध्ये मध्ये बघत आहे, सॉरी. त्यानंतर रुईची 7 फुलं आणली होती मी, ती घालून घेतली. दुसरी माझ्याकडे गालिच्याची फुलं होती ती घालून घेतली, प्रत्येक पानावर एक असं. त्याच्यानंतर हळदी कुंकू लावून घेतलं प्रत्येक पानावर, दिव्यालाही फूल राहिलं. सूर्यालाही हळदी कुंकू लावून घेतलं. सातघोड्यांना हळदी कुंकू लावून घेतलं. त्यानंतर हा असा शिरा केला होता मी प्रसादासाठी, गुळातलाच शिरा आहे तो. त्याचा नैवेद्य दाखवून घेतला, नमस्कार केला सूर्यदेवतेला, नैवेद्य समर्पयामी म्हणून तो मंत्र म्हणून घेतला. नंतर मी ओम ह्रीं सूर्याय नमः म्हणून जापही करणार आहे. हा पदर असा पूर्ण तोंडावर पडले, काय किती वेळा तो पदर घ्यायचा बापरे. त्यानंतर मी हे पूजेचा पाट जो आहे तो उचललेला आहे पूर्ण. त्याच्यानंतर घेऊन मी वरती टेरेसजवळ गेलेल्यानंतर टेरेसवर सगळं ते पूजेचा जो पाट आहे तो ठेवलेला आहे, आणि मग सूर्याची पूजा करून घेतलेली आहे हळदी कुंकू लावून. तर सूर्य किती सुंदर दिसत आहे बघा, टेरेसवरूनच खूप सुंदर येते. नैवेद्य दाखवून घेतलेलं आहे, नमस्कार.
सत्यनारायण पूजेचं पूर्ण